वेगवेगळं कापड जोडून हाताने शिवलेली गोधडी आणि हातमागावर बनवलेली घोंगडी हे भारतीय लोकजीवनाचं प्रतीकच म्हणता येईल. सध्याच्या .com काळात नीरज बोराटे या तरुणाने कल्पकता वापरून घोंगडी आणि गोधडीला .comवर आणलंय. बोटांमध्ये ना फक्त जादू असून भागत नाही हो, ती जादू किती प्रभावी आहे हे लोकांपर्यंत पोचवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. नीरज 8 वर्षाचा असताना त्याने त्याच्या आजीला विचारलं की आजी, तू सारखी गोधडीच का शिवत असतेस ग? तेव्हा त्याच्या आजीने त्याला उत्तर दिलं की बाळा, हे सगळे तुकडे म्हणजे आपल्या कुटुंबातली लोकं आहेत आणि हे गोधडीतले हातशिलाईचे दोरे म्हणजे आपल्यात आपण बांधून ठेवलेलं घट्ट प्रेम आहे. आणि हीच गोष्ट नीरजच्या मनात सुप्तपणे घर करून बसली होती. माझ्या चॅनलच्या माध्यमातून नीरजचे कार्य मी तुमच्यासमोर मांडणार आहे, जे महाराष्ट्राची ओळख आज जगभरात पोचवत आहेत. आपण या व्हिडिओमधून नीरजचे 350हून अधिक महिला कारागिरांचे केलेले आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण, गोधडी आणि घोंगडी सारख्या संपत चाललेल्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा अनेक पैलूंबद्दल चर्चा करणार आहोत. चला तर मग भेटूयात नीरज बोराटे यांना. आज आपल्याबरोबर आहेत नीरज बोराटे. नीरज, वेलकम टू द शो. थँक्यू. आणि इतके सुंदर हँडीक्राफ्ट्स, आम्ही घोंगडी, गोधडी सगळं पाहिलं आहे, तुमचे प्रोडक्ट्स बघितलेत. तर सगळ्यात पहिलं मला जाणून घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, तुमचा कसा प्रवास होता? बेसिकली माझं टेक्निकल बॅकग्राऊंड बघायला तर माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी सेगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे आहे तिथून प्रोडक्शन इंजिनिअरिंग कंप्लीट केलं. ओके. आणि 2014ला माझं जेव्हा इंजिनिअरिंग कंप्लीट झालं तेव्हा मला जाणवलं की बेसिकली हा काही माझ्यासाठी ही फील्ड माझ्यासाठी नाही आहे. आणि थर्ड इयरमध्येच मला रिअलाईज झालं होतं की ह्या फील्डमध्ये ना मला काम करायचं ना मला इंटरेस्ट आहे. नाही म्हटल्यानंतर मग कशात काम करायचं हा एक पुढचा प्रश्न असतो की ठीक आहे, मला ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे, घरातल्याने खूप होप्स नाही ह्याच्यामध्ये मला टाकलं आहे आणि मला मग ह्याच्यात इंटरेस्ट नाही तर मला काहीतरी व्हॅलिड काहीतरी पाहिजे की ज्याच्यामध्ये मी ॲज अ करिअर म्हणून त्याच्याकडे बघू शकू. सो मला सोशल डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये खूप इंटरेस्ट होता. मी थर्ड इयरला असताना ब्लँकेट बँक नावाचा एक प्रोजेक्ट घेतला होता, ज्याच्यामध्ये मी 5,000 ब्लँकेट गोळा करून ते काही लोकांना डोनेट केले होते. पुण्यामध्येच हा प्रोजेक्ट मी थर्ड इयरमध्ये असताना 2012-13ची ही गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी रोड साईडचे मोठे फ्लेक्स असतात तर ते पण गोळा केले होते. जवळपास 7,000-8,000 फ्लेक्स गोळा करून ते मी बारामतीचा आहे, बारामती इंदापूरला बरेचसे ऊसतोड कामगार आहेत, तर त्यांना मी घर बांधण्यासाठी काही मदत केली, काही लोकांना डोनेट केले. सो ते झाल्यानंतर म्हणजे कझिन्स जे आहेत तर ते बरेचसे मेडिकल फील्डमध्ये आहेत. आणि मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी जवळपास 15,000 ते 20,000 लोकांसाठी फ्री मेडिकल चेकअप आणि असे वेगवेगळे प्रोग्राम्स घेतले होते. सो ही जर्नी जेव्हा चालू होती तेव्हा हे प्रोजेक्ट्स मला वाटते की हे प्रोजेक्ट्स वन टाईम त्याचा इम्पॅक्ट आहे. म्हणजे हा काही लॉंग टर्म सस्टेनेबल इन्कम त्याच्यामध्ये आम्हाला इम्पॅक्ट त्याच्यामध्ये काही दिसला नाही. आणि मग इंजिनिअरिंग नंतर मी 1 वर्ष देशपांडे फाउंडेशनमध्ये एक लीड नावाचा प्रोग्राम होता, लीडर्स एक्सेलरेटिंग डेव्हलपमेंट प्रोग्राम. तो प्रोग्राम फर्स्ट टाईम महाराष्ट्रामध्ये मी स्टार्ट केला. ज्याच्यामध्ये मी 500पेक्षा अधिक मुलांबरोबर काम केलं. त्यांच्या इनोव्हेटिव्ह ज्या आयडियाज आहेत तर त्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं मी काम केलं. आणि 100पेक्षा जास्त खूप इम्पॅक्टफुल प्रोजेक्ट्स आम्ही पुण्यामध्ये एक्झिक्यूट करू शकलो. जसे ब्लँकेट बँक नावाचा प्रोजेक्ट होता तसे 500 स्टुडंटबरोबर आम्ही 100पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स केले. आणि मग हे झाल्यानंतर हे सगळे प्रोजेक्ट्स मला वन टाईम वाटायला लागले आणि मला काहीतरी सस्टेनेबल पाहिजे होतं की एक कुठलंही काम असं पाहिजे की ज्याचं कमीत कमी 10-15 वर्ष त्याची लॉंग टर्मसाठी काम केलं पाहिजे. सो म्हणून मी काही माझ्या मित्रांबरोबर 2 आर्टिसन्सबरोबर कोंडव्यामधून काम चालू केलं आणि तिथून ही बेसिकली गोधडी आणि घोंगडीची जर्नी चालू झाली. आणि मदर क्विल्ट्स पहिली तुम्ही स्थापना मदर क्विल्ट्सची केली का घोंगडी पहिली सुरुवात केली? तर ही 16-17ची गोष्ट आहे. 16च्या सुरुवातीला मी मदर क्विल्ट्स ह्या प्रोजेक्टला स्टार्ट केलं कारण माझी आजी गोधडी शिवायची आणि माझी आजीची गोधडी अजून सुद्धा माझ्याकडे घरी आहे आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांकडेच ती गोधडी आहे. सो बेसिकली रुरल पार्टमध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालं असल्यामुळे मला त्या लोकांचे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मी जवळून बघितले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये मला एक अपॉर्च्युनिटी अशी दिसली की ज्याला जर गोधडीसारखी गोष्ट आहे त्याला जर आपण थोडंसं डिझाईन ड्रिव्हन अप्रोच आपण जर मार्केट फ्रेंडली प्रोडक्ट बनवू शकलो
आणि ते जर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकलो थ्रू टेक्नॉलॉजी आणि ते, कारण इंजिनिअरिंगचा कुठे ना कुठेतरी उपयोग व्हायला पाहिजे. सो तशा पद्धतीनं विचार करून मी गोधडीपासून स्टार्ट केलं आणि मग घोंगडी 2 वर्षानंतर आम्ही ते घोंगडी.com स्टार्ट केलं. त्याच्यानंतर मग हळूहळू ही जर्नी पुढे सरकत गेली. माझा ह्याचा ना एक टायटल असतं की पॅशन टू प्रोफेशन. तर इथे मला कळलं तुमचे 3-4 पॅशन्स होते वेगवेगळे, ते सगळे तुम्ही एकत्र करून आता प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट जनरेशन, एम्पॉवरमेंट अशा खूप गोष्टी तुम्ही क्रिएट केलेल्या आहेत. तर आता काय काय भाग असतात तुमचे ह्याच्यामध्ये अंडर घोंगडी किंवा मदर क्विल्ट्स? म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केलं होतं तेव्हा आम्हाला फक्त एवढंच होतं की महिलांना एक सस्टेनेबल इन्कम जनरेट व्हावा. तर हा जेव्हा इन्कम जनरेशनचा विचार करता आम्ही त्याच्यामध्ये आम्हाला ज्या ऑर्गनायझेशननी आम्हाला पहिल्यांदा स्पेस दिली, फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी स्पेस दिली, पण त्यांचं मॅन्डेट हे होतं की आमच्या महिलांना तुम्ही ट्रेन करा. ओके. सो ते आमच्यासाठी पण विनिंग होतं की आम्हाला मोठीच्या मोठी स्पेस मिळत होती. अगेन्स्ट आम्हाला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी गरज नाही आहे आर्टिसन्सला जाऊन महिलांना जाऊन शोधणे. सो आम्हाला रेडीमेड एक काही बचत गट मिळाले होते, त्यांना आम्ही ट्रेन केलं होतं. सो तिथले जे आमचे व्हॉलेंटियर्स होते, ज्या संस्थेत त्यांनी जागा दिली होती, ते व्हॉलेंटियर्स बेसिकली युरोपियन होते. तिथून आमचा एक्सपोर्ट चालू झाला. सो तिथून आमचं क्वालिटी आणि त्याच्यामध्ये पर स्क्वेअर इंचेसमध्ये किती थ्रेड्स असायला पाहिजे, कुठलं फॅब्रिक यूज करायला पाहिजे, त्याचा थिकनेस किती हवा, अशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये स्टार्ट केल्या. आणि तेव्हा आमचा फोकस फक्त सोसायटी एवढाच होता. पण मग त्याच्यानंतर आमचा कोविडनंतर आम्हाला बराच 1.5-2 वर्षामध्ये वेळ मिळाला आणि बरंच बिझनेस मॉडेलवर मला रिसर्च करण्यासाठी वेळ मिळाला. आणि मग इन्व्हायरमेंट हा पार्ट त्याच्यामध्ये परत इन्क्लूड आम्ही केला. सो सोसायटी आणि इन्व्हायरमेंट हे 2 आस्पेक्ट मदर क्विल्ट्समध्ये मेन आहेत. ज्याच्यामध्ये आमचा फोकस हा आहे की महिलांना जे 200 रुपये एका ठिकाणी इन्कम मिळत असेल, शेतात जाऊन रानात जाऊन वगैरे, तर त्यांना कमीत कमी 50 ते 80% जास्त आमच्याबरोबर काम करून इन्कम जनरेट व्हावा. प्रोव्हायडेड की त्यांना भरपूर लाईट तिथे अवेलेबल असेल पाहिजे, वॉशरूमची व्यवस्था पाहिजे, स्वच्छ पाण्याची व्यवस्था पाहिजे. हे आमचे सगळे मॅन्डेट आहेत, सगळे तुमचे ते इन प्लेस आहेत. आणि त्यांनी बाहेर जाऊन काम करता कामा नये आणि त्यांना वाढीव इन्कम पण जनरेट व्हावा. सो मदर क्विल्ट्समध्ये आमचे 4 व्हर्टिकल्स आहेत. फर्स्ट व्हर्टिकल इज फ्रेश फॅब्रिकपासून आम्ही कलेक्शन बनवतो आणि ते आम्ही डिस्प्लेसाठी सेलसाठी ठेवतो. त्याच्यामध्ये कलेक्शन्स आमचे खूप अवेअरनेस ओरिएंटेड असतात किंवा डिझाईन ओरिएंटेड असतात किंवा बोथ त्याच्यामध्ये असतं. म्हणजे वन ऑफ द कलेक्शन्स दॅट वी हॅव इज लाईक इन्स्पायर्ड बाय ग्रँडमाज ड्रॉवर, की त्याच्या ग्रँडमाच्या ड्रॉवरमधून कुठल्या गोष्टी येतील आणि त्याला इन्स्पायर करून एक काही क्विल्टचं कलेक्शन आहे. सेकंड कलेक्शन विच इज व्हेरी बोल्ड, विच इज मेन्स्ट्रुएशन. आम्ही मेन्स्ट्रुएशनचा फ्लो आणि त्याच्या रिलेटेड थोडासा बोल्ड टॉपिक घेऊन त्याच्याशी अवेअरनेस रिलेटेड प्रोग्राम आणि तो जो टॅबू आहे थोडासा आम्हाला कुठतरी तो डिझाईन थ्रू आम्हाला तो ब्रेक करता आला तर आम्ही तो ट्राय करतोय. त्याच्यानंतर आमचं एक कलेक्शन आहे लाईफ अंडर सी, ज्याच्यामध्ये त्यांच्या वेलबिंगसाठी किंवा त्यांच्या हेल्थसाठी आपल्याला मॅक्सिमम कसे प्रयत्न करता येतील. सो आम्ही ते थोडंसं गोधडी आर्ट आणि त्याच्या थ्रू आम्ही ते प्रयत्न करतोय. सेकंड व्हर्टिकल सगळ्यात आमचं जे हिट आहे ते मेक युअर क्विल्ट नावाचं कॅम्पेन आहे, ज्याच्यामध्ये जे जुन्या साड्या आहेत, कस्टमर आम्हाला ते जुन्या साड्या देतात आणि त्याच्या आम्ही गोधड्या करतो वेगवेगळ्या डिझाईन्स, त्याच्या बल्लू बॉर्डर्स वगैरे यूज करून ते आम्ही परत सेम कस्टमरला रिटर्न करतो. सुरुवात आम्ही साड्यांपासून जरी केली असेल तरी आम्ही साड्यांमध्ये आता साड्या सोडून शर्ट्स, पॅन्ट, टी शर्ट्स, लहान कपडे वगैरे आहेत, हे सगळे वेगवेगळे आम्ही अपसायकल करतो, त्याचे छान सरफेस बनवतो आणि त्यांच्या थिकनेसनुसार ते स्टिचिंग पॅटर्न चूज करू शकतात, साईज चूज करू शकतात, कलर थ्रेड चूज करू शकतात. असे बरेच कस्टमायझेशन त्याच्यामध्ये आहे आणि ते सेम कस्टमरला आम्ही रिटर्न करतो. थर्ड व्हर्टिकल आम्ही मोठ्या मोठ्या ब्रँड्सबरोबर जे सस्टेनेबल कॉटनमध्ये काम करतात त्यांची अशी असोसिएट आहोत आणि त्यांचे जे कट पीसेस आहेत, लेफ्ट ओव्हर फॅब्रिक्स आहेत, बेसिकली आम्ही त्यांचं टेक्स्टाईल वेस्ट मॅनेजमेंट करण्याचं काम करतो. भरपूर असेल वेस्ट, खूप वेस्ट येतात. म्हणजे समजा एक अपेरल आहे, कुर्ती आहे, तर कुर्तीचे जे कट पीसेस आहेत तर त्याचं पुढे काहीच करू शकत नाही. सो आम्ही ते त्याचं गोधडी आणि त्याच्यामध्ये, सो गोधडी काय आहे, गोधडी हे तुकड्या तुकड्यांपासून बनवलेली एक छोटीशी वस्तू आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही थ्रो म्हणून ते वापरा, ब्लँकेट म्हणून वापरा, बेड कव्हर म्हणून वापरा किंवा ती खाली कार्पेट म्हणून वापरा. सो मल्टिपल त्याचे युजेस आहेत. सो ते एक व्हर्टिकल आहे. आणि सगळ्यात आम्ही जे, सो बेसिकली आम्ही ह्या गोधड्या ज्या आहेत तर ह्या 19 देशात एक्सपोर्ट करतो. त्याच्यामध्ये फोर्थ व्हर्टिकल आमचं आहे जे विंटेज क्विल्ट्स आहेत, म्हणजे 80 वर्ष जुन्या, 100 वर्ष जुन्या, ज्याची लोक फ्रेम वगैरे किंवा अँटिक पीस आर्टवर्क म्हणून ते यूज करतात. सो आमचे हे बेसिकली 4 व्हर्टिकल्स. आणि जे आता आपण बोललो ते आपण आपल्या ऑडियन्सला दाखवणारच आहोत आता, कारण तुमच्याकडे इतका सुंदर स्टोअरमध्ये सगळं डिस्प्लेला आहे, त्यामुळे मला आवडेल नक्की सगळ्यांना हे दाखवायला. आणि तुमचं ड्रायव्हिंग फोर्स काय आहे? आता तुम्ही इतके वर्ष हे करताय,
सो देयर हॅज टू बी समथिंग दॅट ड्राइव्हज यू. तर काय तुमचा तो ड्रायव्हिंग फोर्स? मी जेव्हा फर्स्ट टाइम पुण्यात आलो त्याच्या आदल्या दिवशी माझे डॅड एक्सपायर झाले, 2007ची ही गोष्ट. आणि त्याच्यानंतर माझ्या आईने ज्या पद्धतीने आम्हाला पुढं वाढवलं, ज्या पद्धतीने तिने घर सांभाळलं, तर ती एक माझ्यासाठी इन्स्पिरेशन गोष्ट होती की एका महिलेच्या हातात जर काही व्यवहार आले किंवा महिलेच्या म्हणजे अंगावर जर रिस्पॉन्सिबिलिटी आली तर ती काय करू शकते. शी कॅन डू वंडर्स विच मेन कॅनॉट डू, विच आय फील पर्सनली. माझी आजी आहे, तर माझ्या आजीने पण ह्याच धर्तीवर बरंचसं, म्हणजे माझ्या आईचं शिक्षण असेल, माझ्या मामांचं शिक्षण असेल, तर तिने पण पुढं ते गोष्टी पुढं येऊन शिक्षण आणि ह्या सगळ्या प्रोव्हाइड केल्या, जे की त्यांच्यासाठी तेवढी ती कंडिशन तिथं म्हणजे नव्हती. माझी मावशी असेल, म्हणजे खेडेगावातून जाऊन त्यांनी ठाण्यासारख्या ठिकाणी जाऊन 10 पार्लरची चेन आता तिथे सेटअप केलेली आहे. सो म्हणजे माझ्या अराउंड ज्या काही महिला आहेत तर त्या काय म्हणतात, त्यांच्या हातात जर थोडीशी पॉवर आली तर दे कॅन डू वंडर्स. आणि मग हीच माझ्यासाठी खूप ड्रायव्हिंग म्हणजे आपण म्हणू शकतो की त्यांच्या स्ट्रेंथ मधनं तुम्ही तुमची स्ट्रेंथ ड्राईव्ह केलेली आहे. एक्झॅक्टली. आणि मग मला असं वाटतं की जर म्हणजे माझ्या समोरच्या अशा महिलांना जर त्यांच्या हातात स्ट्रेंथ मिळाली तर दे कॅन डू वंडर्स. तर अनेक अशा महिला आहेत की ज्यांना मे बी प्लॅटफॉर्मची थोडीशी गरज आहे. सो दॅट्स वॉट, म्हणजे आम्ही प्रोव्हाइड करतोय बेसिकली. जे आमचे बरोबरचे कारागीर आहेत तर आधी त्यांना खर्च करायचं म्हटलं की त्यांना नवऱ्याला पैसे मागा किंवा कुठेही छोटी मोठी डिसिजनसाठी त्यांना नवऱ्याला विचारावं लागत होतं, विच इज नॉट फेअर, विच इज नॉट व्हॉट जेंडर इक्वॅलिटी इज. आणि जे आपण सध्या बोलतोय, तर आमचा प्रयत्न हाच आहे की जेंडर इक्वॅलिटी पुढे आणणं, नो पॉवर्टी ह्याच्यावर फोकस करणं आणि स्वतःची डिसिजन महिला स्वतः घेत आहेत. आमच्या ज्या महिला आहेत, आम्ही 8 वर्ष झालं काही युनिट बरोबर काम करतो, तर त्या महिला त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वतः खर्च करून हे करतायत. कोणाची परमिशनची गरज नाही, कोणाला विचारायची गरज नाही, आणि त्यांना त्याच्यातच इतकं छान फिलिंग येतं. राईट. आणि सेव्हिंग ऑन द अदर हँड ते वेगळं होतंय. त्यांना मध्ये आम्ही शिवाजी महाराजांची एक 20 फूट बाय 20 फुटाची गोधडी केली होती, जी आर्ट क्विल्ट आम्ही फेस्टिवलसाठी आम्ही ते शिवाजी पार्क आर्ट क्विल्ट फेस्टिवलमध्ये आम्ही ती डिस्प्ले केली होती. तिथे आमच्या महिलांना आम्ही इन्व्हाइट केलं होतं. ते तो स्वतःच्या पैशाने आले होते. ऑन द अदर हँड आम्ही ते नंतर पैसे त्यांना दिले की तुम्ही, पण ते येऊ शकले हा आमच्यासाठी तो खूप मोठा हे आहे. आणि त्या गोष्टीमुळे बरंचसं त्यांना आता त्यांच्या भागामध्ये अप्रिसिएशन की तुम्ही अशा पद्धतीचं काम करताय. सो बेसिकली हे डे बाय डे माझ्यासाठी मोटिवेशन वाढत चाललेलं आहे. त्यांच्या सक्सेस स्टोरीज हे माझ्यासाठी वारली पेंटिंग एक आहे. हे फ्रेम्स वगैरे आहेत. तर मोस्टली जे डेकोरेटिव्ह हँडब्लॉक वाले नाही आहेत, हे स्क्रीन प्रिंट वाले आहेत. हे सोफा सेट थ्रोज वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये हँडलूम कॉटनचे हे काही आहेत. ह्या आमच्या ट्रॅडिशनल क्विल्ट्स आहेत. ह्या टिपिकल कोकण क्विल्ट्स आहेत. मोस्टली जर तुम्ही कलर बघितला तर ते खूप थोडंसं पॉपी कलर्स आणि ते त्याच्यामध्ये आहे. आणि हे साडीपासून बनवलेली गोधडी आहे. सो मोस्टली वाड्यात गेल्यासारखं वाटतं. राईट. ज्या लोकांना साड्या त्यांच्या देऊन गोधड्या बनवून घ्यायच्यात ते मोस्टली अशा डिझाईन मध्ये वगैरे येतात. आणि ह्या सेक्शन मध्ये आता खूप रंगीत छान छान गोष्टी दिसतात. टॉईज आहेत आणि हे कुशन कव्हर्स आहेत इकडचे. हे वरचे कुशन कव्हर्स आहेत. हे बेसिकली आमचं दिल्लीमध्ये युनिट आहे, ज्याच्यामध्ये आमचे जे छोटे तुकडे शिल्लक राहतात तर त्याचे आम्ही हे अशा टाइपचे कुशन कव्हर्स बनवतो. ह्याला आतनं तुम्ही बघाल तर हे आतनं एक कुशनिंग पण आहे. बरोबर. आणि स्टिचिंग बघितलं तर एकदम फिनिश्ड असं स्टिचिंग आहे. क्लीन एकदम स्टिचिंग. कारण आम्ही ट्रेनिंगच ट्रेनिंग हे असॉर्टेड पीसेस मध्ये येतात. एखादीच एक कुशन आहे, एक वेगळी ठेवायची, सेट्स पण आहेत तुमच्याकडे. राईट. आता ही जी गोधडी आहे ही बारामतीमधला एक समाज आहे, त्यांची ती टिपिकल स्टाईल आहे गोधडी शिवण्याची. सो तुम्ही जर बघितलं इंडियामध्ये दर 100 किलोमीटर ऑथेंटिक प्रोडक्ट्स आम्ही इथे बनवतो. त्याचे मॅट्रेसेस आम्ही बनवले. तुम्ही जर बघाल तर हे आमचे टेक्सटाईल कमिटीचे हे लॅब टेस्ट आहेत. हे ऑथेंटिक आम्ही काम करतो. आणि तुम्ही त्याच्यावरचं काम बघितलं तर एकदम बारीक काम त्याच्यामध्ये आणि खूप सॉफ्ट आहे हात लावला की. सो अशा ह्याच्यामध्ये छोटी साईज, मोठी साईज, ह्याच्यामध्ये 1200 रुपयापासून मग 2400 पर्यंत वेगवेगळ्या साईज मध्ये कलर्स वेगवेगळे आहेत, स्टिचिंग पॅटर्न वेगवेगळे आहेत. ह्याच्यावरची गोधडी आमची 1.5 दिवसात एक पूर्ण गोधडी शिवली जाते. तर मग त्याच्यामध्ये कसं त्यांनी बसायचं, गोधडीचा ताण कुठे घ्यायचा, स्टिचिंग करताना गुडघ्यावर बसायचं का. बालेवाडीमध्ये आमचं शॉप आहे, स्टुडिओ एक्सपिरियन्स स्टोअर आहे. तिथे तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स बघा. मला एका छान असं वंडरलँड मध्ये आल्यासारखं वाटलं. खूप मजा आली. नीरज, थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस. थँक्यू सो मच. थँक्यू.